नमस्कार, मी राजश्री. सर्वांना गुड मॉर्निंग. मस्त असे सकाळचे 5:30 वाजले. तर चला, आज आम्हाला करायचे आहे करंज्या. तर इकडे आम्हाला पीठ वगैरे मळायचे. चला, मस्त अशी सकाळ वगैरे झाली आहे. चहा वगैरे पण पिऊन झालेलं आहे. आज त्याला मस्त अशी भेंडीची भाजी करायची आहे. आणि आज आम्हाला शिदोरीचे पण छान अशा करंज्या वगैरे करायच्या आहेत. तर इथे हे बघ, मैदा आणि रवा काढून ठेवला आहे. तर छान असं पीठ वगैरे मळते मी. मस्त असा चहा वगैरे झाला आहे. आणि इकडे आम्हाला आज करंज्या करायच्या आहेत. त्याचं पीठ वगैरे मळायचं आहे. तर चला, टाक. रवा घेतला. रवा पण टाकला. तर हे बघा, मस्त असं करंज्यांचं पीठ वगैरे मळून ठेवलं आहे. थोडा मैदा, थोडा रवा टाकून आणि तेलाची छान अशी मोहन टाकून छान असं पीठ मळून ठेवलं आहे आता. आणि इकडे आत्या करते भेंड्या. मस्त अशी भेंडीची भाजी. इकडे चहा पण ठेवला आहे. बाहेर अजून खूप अंधार आहे. चला, आता मी घर वगैरे झाडून घेते. बाहेर बघा किती अंधार आहे अजून. तर इकडे मी आता घर वगैरे झाडते. हे बघा, इकडे आत्या परत मस्त अशी गिलक्याची भाजी करताय. आणि इकडे भेंडीची भाजी झाली. मस्त अशी इलेक्ट्रिक शेगडी घेतली आणि आता गॅसची बचत. बघा, मस्त अशी सकाळ झाली आहे. आणि मी आले वरती, इकडे टेरेसवरती. मी इकडे वरती टेरेसवरती आले कारण की 2-3 दिवस झाले टेरेस झाडलं नाही. म्हटलं चला आज झाडून घेते. वेळ पण आहे आज. चला, टेरेस वगैरे छान असं झाडून घेते. आणि छान अशी हे बघा सकाळ झालेली आहे. सूर्य उगवलेला नाही. पोर्च वगैरे झाडून झालं आहे आता माझा पूर्ण. आणि आता मी जाते खाली, बाकीचं वगैरे काम वगैरे आवरून घेते. आणि आज आम्ही मस्त अशा करंज्या करणार आहोत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही कशा करंज्या करतो ते. तर चला, आता मी खाली जाते. तर हे बघा, इकडे कपडे वगैरे पण धुवून घेतले. आणि इकडे किचन पण आवरून झालं आहे. गॅलरी धुवायची बाकी, ती पण धुवून घेते. आणि गॅलरी धुवून झाल्याच्या नंतर मी इकडे फरशी वगैरे पुसणार आहे. तर चला, आता फरशी वगैरे गॅलरी वगैरे धुवून घेते मी. गुड मॉर्निंग सिया. सियाची झोप झाली आत्ता. सिया आत्ताच उठली आहे. सियाला जेव करायचं ना आता. जेव करायचं ना. जेव करायचं का. चला, सियाला भेंडी आणि पोळी आणली आहे. तिला जेव घालायला. तिला आता जेवण वगैरे घालते. मला आता आम्हाला करंज्या करायच्या आहे. इकडे करंज्यांचं सारण बनवलं आहे आत्यानी. हे बघा, खोबऱ्याचे करंज्या करायचे आम्हाला. थोडं खोबरं भाजून घेतलं आणि थोडं मिक्सरमध्ये बारीक पण करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये साखर, वेलची टाकली. बघा, मस्त असं सारण झालं आहे. पीठ तर सकाळीच मस्त असं भिजलं आहे पीठ. आता त्याचे छान असे छोटे छोटे करंज्या करायच्या आम्हाला. करंज्या आम्ही तांब्यावरती करतोय. हे बघा, या लहान सासूबाई मस्त अशा तांब्यावरती करंज्या करणार आहे. कारण की तांब्यावरती करंज्या केल्या का मस्त अशा एकसारख्या करंज्या होत्या.
एकदम असे सुंदर एकसारखे होतात. दीदीकडे ते बघ. बघा किती छान अशी करंजी आली. चला छान अशा करंज्या केल्या आत्यांनी, कारण की मध्येच आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो त्यामुळे पूर्ण ब्लॉग मी काही काढला नाही. आहे ना, थांब ना. आणि इकडे हे बघा आत्यांनी छान अशा करंज्या पण केल्या आणि इकडे रव्याचे लाडू पण बनवले शिदोरीसाठी. आणि इकडे सिया बघा कशी रडती. वरती यायचंय. आम्ही बाहेर गेलो तर सियाला छान अशी मिनी संत्री आणली. वर यायचं. 1 मिनिट बघा. मस्त असे शिदोरीसाठी रव्याचे लाडू, छान अशा करंज्या तयार झाल्या. तरी चला मस्त आज रव्याचे लाडू आणि करंज्या बनवले छान अशा. बघा इकडे लाडू आणि इकडे करंज्या, छान अशा लाडू आणि करंज्या बनवल्या. तर चला आता बाकीचं पण स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.